नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कुरकुरीत अशी मूग डाळीची भजी कशी बनवायची, तेही सोडा न वापरता। त्यासाठी इथे 1 वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे व इथे आपल्याला अर्धी वाटीपेक्षा कमी थोडीशी चणा डाळ घेतली आहे व 1 मूठभर असं तांदूळ घेतला आहे। ते आपल्याला स्वच्छ धुवून 3 ते 4 तास भिजत ठेवायचं आहे। नंतर आपल्याला डाळ भिजवून झाल्यानंतर आपल्याला आता मिक्सरमध्ये ती डाळ घ्यायची आहे। त्यामध्ये आलं लसूण ॲड करून आपल्याला हे थोडंसं ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला फाईन पेस्ट करायची नाही। नंतर आपल्याला इथे मी 1 मिरचीचा ठेचा बनवून घेतला, तो 1 चमचा ॲड केला आहे। हळद, मीठ, थोडंसं लाल तिखट, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व हे जे बॅटर आहे आपल्याला 5 मिनिट एका दिशेने सतत फेटून घ्यायचं आहे। हीच ती आपली ट्रिक आहे, ज्यामुळे आपली भजी सोडा न वापरता सुद्धा खुसखुशीत बनणार आहेत। तर नंतर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे व आपल्याला हे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला तेल राहू द्यायचं आहे व यामध्ये आपल्याला भजीचे छोटे छोटे गोळे सोडून द्यायचे आहेत व छान दोन्ही बाजूने भजी आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत व इथे आपली मग खरपूस खुसखुशीत अशी भजी तयार होतात, जी तुम्ही चहाच्या वेळेस तुम्ही खाऊ शकता। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा।